शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड नाही। केंद्र सरकारसोबत बैठकीनंतर सीजेपीची भूमिका। 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक। उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सरकारने वेळ मागितल्याची सीजेपीची माहिती। नीट पेपर फुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी। दोषींना 10 कोटीचा दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद। येत्या सोमवारी विधेयक संसदेत मांडण्यात येणार। गुजरातमधील मुसळधार पावसाचा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला फटका। भिलाड चारोटी दरम्यान हजारो वाहनांच्या रांगा। वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू। अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे। 26व्या दिवशी वांगचुक यांनी सोडलं उपोषण। जे पी नड्डा, जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत उपोषण मागे। 65 खासदारांनी भेट घेतल्यानं उपोषण सोडल्याची वांगचुक यांची माहिती। शनिवार रविवारी जंतर मंतरवर गर्दी होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर अटकेची दिपकेंकडून शक्यता व्यक्त। अटक झाली तरी प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवा, अभिजित दिपकेंचं आंदोलकांना आवाहन। विद्यार्थ्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाय। दिशाभूल करत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। सलग 5व्या दिवशी विरोधकांचा लोकसभेमध्ये गोंधळ। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी घोषणाबाजी। विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज वेदनादायी। भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशींकडून नाराजी व्यक्त। विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीनं पहा, समाधातून तोडगा काढा, जोशींचे सरकारला आवाहन। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुनावणीला सुप्रीम कोर्ट तयार। लाठीचार्जबाबतच्या याचिकेवर 27 जुलै रोजी होणार सुनावणी। मुंबईत शिवाजी पार्कवरच्या तिरंगा रॅलीला तरुणाईचा तुफान प्रतिसाद। उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य आणि अमित ठाकरेही सहभागी। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊनच या, आपल्याला सिस्टीम बदलायची आहे। अभिजित दिपकेंसोबत फोनवर बोलताना आदित्य ठाकरेंचा एल्गार। दादरमधील विद्यार्थी आंदोलनावेळी पुरुष पोलिसाकडून महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप। रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांचा एक्स पोस्ट करत आरोप। तर व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढल्याचा सांगत मुंबई पोलिसांकडून सारवाच आरोप। आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस पंढरपुरात। टाळ मृदुंग वाजवत फुगडी खेळण्याचा लुटला आनंद। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशस्ती पत्रकाचं वाटप। हिमाचलमध्ये धावत्या टाटा सुमोवरती दरड कोसळून भीषण दुर्घटना। दुर्घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू। मृतांमध्ये 6 महिन्यांच्या लहान मुलीचा समावेश, तर 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती।